आपल्याकडे एक 5 दिवसापूर्वी 4 ऑगस्टला पेशंट आले होते. त्यांचा आपण व्हिडिओ पण केला होता आणि त्याच्यामध्ये त्याचे रिपोर्ट पण दाखवले होते की त्याचे जे रिपोर्ट आहे हां, लिव्हर प्रोफाईल LFTचे रिपोर्ट होते. बिलिरुबिन होतं त्याचं 4, HGOT 84 आणि HGPT 86, अल्कलाईन फॉस्फेट 416. तर आपण त्याला त्या दिवशी सांगितलं होतं की बा तुला फक्त मेडिसिन देऊ आणि मेडिसिन नंतर 5 दिवसांनी त्याला बोलवलं होतं की बा तुझ्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे, तुझ्यामध्ये किती फरक पडला आहे, तर हे आपल्याला बघायचं होतं. तर दादा तुला आता कसं वाटतंय? मला बरं वाटतंय. आता जेवण जातंय, झोप येते. दारू पिऊ नाही वाटत. आशाच नाही होत अशी दारू प्यायला. तर आता तू इतकी दारू प्यायचा, जवळपास 1.5 ते 2 क्वार्टर पर डे प्यायचा की त्याच्यामुळे तुझं लिव्हर पण खराब झालं होतं. आलं लक्षात? तर मग त्याच्यामुळे आपण तुझे रिपोर्ट केले होते आणि तू इतकी दारू सोडू शकत नव्हता, आहे की नाही? तुला औषधांची मदत घ्यावी लागली आणि तुला आता बरं वाटतंय. आता तुझी तयारी बरं वाटतंय मला आता. तुझी तयारी आहे का? आहे आता तयारी. पूर्ण मनापासून आहे? मनापासून. आता दारू नाही प्यायची ना? आता नाही प्यायची. तर मित्रांनो बघा, त्याचे आपण परत आता 5 दिवसांनी म्हणजे 10/8/2026ला त्याची आपण परत लिव्हर प्रोफाईल LFT केली तर त्याचं बिलिरुबिन पूर्णपणे नॉर्मल झालं आहे. अल्कलाईन फॉस्फेट हे थोडं जास्त आहे पण ते पण एक 5 दिवसात कमी होऊन जाईल. तर मित्रांनो मला सांगायचं असंच आहे की तुम्ही दारू सोडल्यानंतर तुमच्या शरीरात आपण घेतो काही दिवस औषधींचा, तर ती सगळी रिकव्हरी भरून निघते. तर कृपा करून सगळ्यांनी दारू सोडून द्या आणि इतकी वेळ तुमच्यापर्यंत येऊ नका.